कधी विचार केला आहे का की दगड आणि संगमरवर देखील बोलू शकतात? जर बोलले तर तो चोरामल्ला पॅलेसची भिंती आपल्याला कानात काहीतरी कुजबुजतील. राजाचा दरबार, राज्याभिषेकाचे सोहळे, हजारो चांदण्यासारखे झुंबर आणि या सगळ्यात दडलेली 250 वर्षाची एक अद्भुत कहाणी. आज आपण पाऊल ठेवतोय त्या महालात जेथे निजामाने इतिहास घडवला. हो, हे आहे चोम्हल्ला पॅलेस. चोम्हल्ला पॅलेस म्हणजे काय? चौ म्हणजे 4, महल म्हणजे राजवाडे. पण चोम्हल्ला म्हणजे फक्त 4 इमारती नाहीत. तो म्हणजे 4 युगाची कथा आहे, 4 शक्तीचे प्रतीक आहे आणि 4 साम्राज्यांच्या वैभवाचा संगम आहे. त्या भिंतींनी साम्राज्याचे सूर्य उदयास येताना आणि अस्ताला जाताना पाहिले आहेत. 1750च्या आसपास निजाम सलाबत जंग यांनी या पॅलेसचा पाया रचला. पण खरी शोभा आली ती निजाम अफजल उद दौलाह याच्या कालखंडात. पर्शियन, मुघल आणि युरोपियन शैलीची एक अनोखी अशी भेट ही वास्तू आहे. जणू एखाद्या कवीने कविता लिहिली, पण दगडामध्ये. आणि आता आपण पोहोचलो आहोत खिलावत मुबारक, निजामाचा अधिकृत दरबार. इथल्या झुंबराकडे नीट पहा. बेल्जियम मधून आणलेले शेकडो किलो वजनाचे क्रिस्टल झुंबर. कल्पना करा, इथे हजारो दिवे पेटले असतील आणि प्रत्येक दिव्यातून सत्ता चमकत असेल. इथेच निजाम दरबार भरवत, इथेच राजदूत उपस्थित होत आणि इथेच तख्त ये निशान या सिंहासनावर निजाम बसत. म्हणतात या हॉलमध्ये पाऊल टाकताना प्रत्येकाने आपोआप डोळे खाली केले, कारण इथे सत्ता नव्हे साम्राज्य वसलेलं होतं. एक किस्सा सांगतो की निजाम असफ जहा 7वे, जे जगातील श्रीमंत व्यक्तीमध्ये गणले जात, पण ते खूप साधेपणाने राहायचे. कधीतरी एक इंग्रज अफसर इथे आला. त्याने पाहिलं की महाल सोन्याने झळकतोय, पण निजाम मात्र साध्या पांढऱ्या कपड्यात उभे आहेत. अफसर म्हणाला, युअर हायनेस, यू लिव्ह सो सिंपल. निजाम फक्त हसले आणि म्हणाले, सोनं भिंतीसाठी असतं, सत्तेसाठी नाही. आफ्ताब महल पॅलेसमध्ये सर्वात मोठा युरोपियन वास्तुशैलीचा प्रभाव स्पष्ट दिसतो. येथे मोठ्या सभा, नृत्य संगीताचे कार्यक्रम होत. तनियात महल, या महल शांत आणि राजेशाही निजामाच्या कुटुंबाचा खासगी परिसर होता. अफजल महल, अफजल महल अत्यंत सुंदर सजावट असलेला, त्याच्या भिंती आजही भूतकाळातील हशा आणि चर्चाचा प्रतिध्वंद धरून ठेवतात. महाताब महल, महाताब म्हणजे चांदणी, आणि या महालात खरंच चांदण्यासारखी शांतता आजही जाणवते. इथे एका गोष्टीची नोंद इतिहास विसरला नाही. नव्या निजामाचा राज्याभिषेक जेव्हा खिलवत मुबारक होत असे, तेव्हा सगळ्या राजघराण्याचे सदस्य, सैन्य अधिकारी, ब्रिटिश अधिकारी उपस्थित असत. क्षणभरासाठी का होईना संपूर्ण हैदराबाद थांबत असे. धडधडणारा तो क्षण, सिंहासनाकडे जाणारी ती पावलं, जणू कुठेतरी आकाशात वीज चमकत आहे आणि एक नवीन साम्राज्य जन्म घेत आहे.
चोमल्ल्यातील सर्वात आकर्षक गोष्टीपैकी एक म्हणजे निजामाची कार कलेक्शन. यातील सर्वात प्रसिद्ध रॉल्स रॉयल्स सिल्व्हर गोस्ट. किस्सा सांगतो, एकदा रॉल्स रॉयल्स कंपनीच्या कळलं की हैदराबादचा निजाम त्यांची गाडी घेणार आहे. तेव्हा ब्रिटिश कंपनीने म्हटलं, वी विल सेंड अवर बेस्ट इंजिनियर्स. कारण त्यांच्यासाठी ते फक्त विक्री नव्हती, तर तो होता जगातील सर्वात श्रीमंत राजा. त्याच्या शब्दाने साम्राज्य हलत होतं. The sarangi hums with longing, sitar gently we sit and ticket phrases. खिलावतचा घड्याळ टॉवर हे घड्याळ 19व्या शतकापासून सतत चालू आहे. काळ बदलले, राजे बदलले, सत्ता बदलली, पण हे घड्याळ मात्र त्याने इतिहासाची प्रत्येक धडपड मोजली आहे. 1948 मध्ये हैदराबाद भारताला विलीन झाले आणि चौमल्ला पॅलेस हळूहळू शांत होत गेला. दरबार बंद झाले, झुंबरावर धूळ बसत गेली, एक एक दार कोसळायला लागले. पण इतिहासाला पडून राहणं कधी आवडत नाही. 1990 ते 2000 मध्ये निजाम घराण्याचे वंशज पुढे आले. त्यांनी या पॅलेसला नवन जीवन दिलं. प्रत्येक झुंबर साफ केलं, प्रत्येक दगड नव्याने जोडला आणि अखेर 2005 मध्ये चौमल्ला पुन्हा एकदा उभा राहिला, जसा कधी होता तसाच आणि भव्य.
Serendipity weaves intricate phrases. While the knee flute whisper distant chord. While the knee flute whisper distant chord. Serendipity weaves intricate phrases. Drums with longing. 2010 मध्ये युनेस्कोने चोमाल्लाला एशिया पॅसिफिक अवॉर्ड ऑफ मेरिट दिला. हा सन्मान म्हणतो इतिहास जतन करणं म्हणजे भविष्य घडवणं. आज चोमाल्ला पॅलेस म्हणजे हैदराबादची ओळख आहे, निजामांच्या संस्कृतीची जीवनस्मृती आणि 250 वर्षाच्या वारशाचा अनमोल खजिना. इथे फिरताना पावलांचा आवाजही इतिहासासारखा वाटतो. कधी वाटतं कुठल्या तरी कोपऱ्यात निजामाचा दरबार अजूनही चालू आहे. चोमाल्ला पॅलेस फक्त एक इमारत नाही, तो म्हणजे एक जिवंत इतिहास आहे. सत्ता, वैभव, परंपरा आणि साधेपणा त्याचं एक अद्भुत असं मिश्रण. जर तुम्ही हैदराबादला येत असाल तर इथे नक्की या, कारण काही ठिकाणं फक्त डोळ्यांनी पाहण्यासाठी नसतात, ती मनात अनुभवण्यासाठी असतात. मी आहे विनोद. पुन्हा भेटूया अशाच एका ऐतिहासिक सफरीत आपल्याच चॅनलवर विनोद वर्ल्डवर. तोपर्यंत जय शिवराय.